भोकरदन तहसील के पारत में छत्रपति शिवाजी महाराज जयंती के उपलक्ष्य में नवभारत युवा प्रतिष्ठान द्वारा निशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। ये शिविर मंगलवार 17 फरवरी को मारुति महाराज मंदिर परिसर में आयोजित हुआ, जिसमें 500 से अधिक लोगों ने स्वास्थ्य जांच का लाभ उठाया। इस भव्य शिविर का उद्घाटन पारत पुलिस थाने के सह पुलिस निरीक्षक संतोष माने के हाथों संपन्न हुआ। कार्यक्रम में उप सरपंच शेखर श्रीवास्तव, ग्राम सेवक संजय पुरी, बालाजी प्राइवेट शिक्षक पतसंस्था के पूर्व चेयरमैन महेंद्र लोखंडे, राष्ट्रवादी कांग्रेस के जिला सरचिटनीस प्राध्यापक संग्राम राजे देशमुख, ग्राम रोजगार संगठन के तालुका अध्यक्ष संतोष पाखरे एवं रामराजे देशमुख सहित कई गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति रही। शिविर में बुल्ढाना के अनुभवी और विशेषज्ञ डॉक्टरों ने नागरिकों की जांच की, जिसमें आई हॉस्पिटल बुल्ढाना के संचालक डॉक्टर अतुल शिमरे, लोखंडे हॉस्पिटल बुल्ढाना के संचालक डॉक्टर आशीष लोखंडे और डॉक्टर रेशमा लोखंडे, डुकरे नेत्रालय के संचालक डॉक्टर जगदीश डुकरे, डॉक्टर वाजिद खान, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रेशमा चौधरी और डॉक्टर आकाश वाघ, इन सभी डॉक्टरों ने नेत्र, हृदय, रक्तचाप, शुगर एवं अन्य गंभीर बीमारियों की निःशुल्क जांच की। 19 फेब्रुवारी म्हणजे उद्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पारत नगरी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। गावातील बहुतांश लोकांनी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा मी या मंडळाच्या वतीने करतो। मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे नवभारत युवा प्रतिष्ठान हे भारतमधील अतिशय चांगल्या सक्रिय अशा पद्धतीचं एक संघटन आहे। त्यांच्या माध्यमातून सामाजिक वेगवेगळ्या समस्याला सातत्याने वाचा फोडण्याचे काम ते करतात। सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सगळ्या क्षेत्रात या ग्रुपचं योगदान म्हणजे अतुलनीय अशा पद्धतीचं आहे। निश्चितच आजचा हे शिबिर सुद्धा यशस्वीपणे त्या ठिकाणी त्याचं आयोजन त्या ठिकाणी करतील आणि मी मनापासून त्या ग्रुपला शुभेच्छा देतो। वर्षोनवर्ष अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या त्या ठिकाणी साजऱ्या होत राहू अशी अपेक्षा या निमित्ताने ग्रुपच्या वतीने करतो। पुनश्च त्यांना शुभेच्छा देतो। नवभारत युवा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि बहुतांश लाभार्थी या संधीचा फायदा घेतील असं वाटतं। तर या नवभारतच्या सर्व स्वयंसेवकांबद्दल सांगायचं म्हणजे गावातला कुठलाही सण उत्सव असो, यांची पूर्णच्या पूर्ण टीम कायम त्या उत्सवामध्ये सहभागी होऊन सहकार्याचं त्यांचं धोरण असतं आणि गावामधला कुठलाही उत्सव असो, बालाजी उत्सव असो, श्रीराम जन्माचा उत्सव असो किंवा कुठलाही शिवजयंतीचा उत्सव असो, या उत्सवामध्ये हे नवभारतची सगळीच्या सगळी टीम अगदी हिरिरीने सहभागी होत असतात। त्यांना द्यावं तेवढे धन्यवाद एवढेच आहे। नवभारत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं जे नवभारत युवा प्रतिष्ठानचे सर्व युवक आहेत हे दरवर्षी या ठिकाणी अत्यंत उत्साहात अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना केवळ त्या दिवशीचं स्मरण शिवाजी महाराजांचं करत नसून त्यानिमित्तानं अतिशय छान उपक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवत असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून नवभारत चे युवक या ठिकाणी जनतेच्या आरोग्याच्या हिताची काळजी घेत या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतात। या ठिकाणी प्रतिदेश असे डॉक्टर्स त्यांनी बोलवलेले आहेत आणि सर्वसामान्य जनता या ठिकाणी त्याचा लाभ घेते। अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे आणि या युवा प्रतिष्ठान नवभारतला सगळ्या स्तरातून अत्यंत चांगला पाठिंबा मिळतो। चांगल्या स्तरातील लोक या ठिकाणी येतात, भेट देतात। आजही या पद्धतीनं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत किमान 1000 लाभार्थी या ठिकाणी येऊन आपल्या योग्य अशा आरोग्याच्या विषयी असलेल्या तक्रारी मांडून त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल। त्याचबरोबर त्यांनी सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी शस्त्राचं प्रदर्शन असेल किंवा छत्रपतींच्या विचार असलेले अनेक फ्लेक्स लावलेले आहेत। खऱ्या अर्थानं समाजोपयोगी आणि हे तरुण या ठिकाणी समाजाला एक चांगला संदेश देत आहेत आणि इतर युवकांसाठी सुद्धा हे आयडॉल बनत आहे। ही अत्यंत कौतुकास्पद बाब या ठिकाणी आहे असं माझं मत आहे। धन्यवाद।
आयोजकों ने कहा कि इस तरह के निशुल्क स्वास्थ्य शिविर से सामान्य नागरिकों को बड़ी राहत मिलती है, इसलिए इसे हर वर्ष आयोजित किया जाएगा। इस सफल आयोजन के लिए नवभारत युवा प्रतिष्ठान के अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी एवं स्वयंसेवकों ने विशेष परिश्रम किया। न्यूज फर्स्ट के लिए वरिष्ठ संवाददाता नीलेश भारती की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।